नमस्कार मित्रांनो, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत नवीन अपडेट आलेले तर काय अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओ दाबून सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारासाठी स्वय प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सूचना बघू शकता. टेट 2025 बघू शकता कधी अपडेट आलेले 15/12/2025 अपडेट आलेले. खाली बघू शकता सर्वसाधारण माहिती व सूचना. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 7 मे 2025 ते 30 मे 2025 व 2 जून ते 5 जून दरम्यान ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा. एकूण कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही 2,28,808 कॅन्डिडेट होते. म्हणजे 2,28,808 कॅन्डिडेटनी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देण्यात आलेले. खाली बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी एकूण 200 गुणाची होती. त्यापैकी 120 प्रश्न अभियोग्यता व 80 प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर होते. प्रत्येक प्रश्नास 1 गुण होता. चाचणीसाठी एकूण 2 तासाचा कालावधी होता. खाली बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी 2025 मधील प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे. सदर भरती ही या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेल्या इयत्ताच्या गट क, गट, विषय, आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. खाली बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी प्रविष्ट झाल्यापैकी 2/9/2000 सॉरी 2,09,101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे व स्वय प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक शिक्षक या या रिक्त पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहेत, त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्वय प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन तयार करणे बंधनकारक आहे. खाली बघू शकता उमेदवारांना त्यांचे स्वयं प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टेट 2025 चाचणी नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, बैठक क्रमांक, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी माहिती सोबत असणे आवश्यक आहे. तर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापकाकडून रिक्त पदाच्या येतात गट, विषय, आरक्षणान्वये व्यवस्थापनीय रिक्त पदाची माहिती दर्शवणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. बघू शकता मित्रांनो, आता आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून तुम्हाला आता न्यू रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ज्या कॅन्डिडेटनी 2025 मध्ये टेट एक्झाम दिलेली होती, अशा कॅन्डिडेटसाठी एक सुवर्ण संधी बघा. तर आता तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि न्यू रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन ॲड करायचं आहे. स्वयं प्रमाणपत्र जोडायचं आहे मित्रांनो. हे बंधनकारक आहे तुम्हाला. बघू शकता हे बंधनकारक आहे. त्यामुळे आपण तुम्हाला एक नवीन चान्स आहे आणि शेवटची तारीख बघू शकता. तीस 12/2025 शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे न्यू रजिस्ट्रेशन करून घ्या. स्वयं प्रमाणपत्र सर्व गोष्टी ॲड करा. सर्व डॉक्युमेंट तुमचे जे डॉक्युमेंट एज्युकेशन झालेले डी-एड, बी-एड जे पण एज्युकेशन क्रायटेरिया असेल ते सर्व तुम्ही ॲड करून जे 2026 मध्ये येणारी भरती आहे मित्रांनो, मे 2026च्या अगोदर ही भरती पूर्ण करण्यात येईल. कारण की अशी अपडेट आहे मित्रांनो,
त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा, काही मिस्टेक करू नका आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. कारण की येणारी भरती भरपूर होऊ शकते मित्रांनो. जी जाहिरात येईल, जी भरती येईल मित्रांनो, तर जास्त होईल पवित्र पोर्टलद्वारे. त्यामुळे तुम्हाला एक चान्स भेटणार इथं. ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर आहे, अशा कॅन्डिडेटला पण एक संधी भेटू शकते. ज्यांचा स्कोर पण कमी असेल, अशा कॅन्डिडेटना पण एक सुवर्ण संधी भेटण्याचे एक चान्सेस आहे. त्यामुळे चान्स मिस करू नका. काही मिस्टेक करू नका फॉर्म भरताना, निवडून करताना. व्यवस्थित फॉर्म फिलअप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.